नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मसाजोगचं उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं. विशेष म्हणजे यासाठी सुरेश धस यांनी केलेली शिष्टाई फळाला आली. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत आणि काही नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण आत्ताच्या घडीला या सगळ्या घडामोडींचा किमान अर्थ हाच निघतोय की पिछाडीवरचे धस आघाडीवर आले आहेत. मसाजोगमध्ये जे काही घडलंय त्यात अशा घटना आहेत ज्या पडद्यासमोर दिसल्या पण लक्षात आल्या नाहीत. त्यावरच आजचं विशेष. मसाजोगचं आंदोलन तुर्तास स्थगित झालं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं अन्नत्याग आंदोलन इथं सुरू केलं होतं. या अन्नत्याग आंदोलनामध्ये कुटुंबियांच्या सोबतच आसपासचे ग्रामस्थ, खास करून मसाजोगचे ग्रामस्थ सुद्धा सहभागी झाले होते. देशमुख कुटुंबातल्या महत्त्वाच्या व्यक्तींनी पण अन्नत्याग आंदोलन केलं होतं. पण हे अन्नत्याग आंदोलन त्यांच्या तब्येतीला मानवणारं नाही, परिस्थितीला मानवणारं नाही, हे लक्षात घेऊन सुरेश धस यांनी हस्तक्षेप केला. आंदोलन निवळेल यासाठी प्रयत्न केले. त्यात ते यशस्वी झाले आहेत. उपोषण स्थगित केलं आणि काही आश्वासन असं मिळाले की काही दिवसामध्ये आता उज्ज्वल निकम यांना नियुक्त केलेलं आहे या केसमध्ये वकील म्हणून, आणि राहिलेल्या काही आरोपीला आहेत ते काही दिवसामध्ये पकडू असं प्रकार केलेलं आहे. आणि जे काही मदत करणारे वगैरे आरोपी आहेत त्यांना आम्ही पकडू असं आश्वासन फक्त मिळालं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यानंतर हे जर दिलेल्या तारखेपर्यंत जर झालं नाही तर एकटं गावच उपोषणावर बसणार नाही. मी चौसाळ्याहून आला होता, माझं गाव मानेवाडी, चौसाळ्याच्या पलीकडे. तर आमचे पूर्ण परिसरातील गावाची गावं उपोषणाला बसतील. त्यावेळेस आम्ही शांततेच्या मार्गाने करणार आहेत. आम्ही काय असं ही करणार नाहीत, पण गावाची गाव उपोषणाला बसू आणि याचा छडा आम्हाला लागला पाहिजे. आरोपीला सजा झालीच पाहिजे. पुढील भूमिका काय असणार? पुढील भूमिका अशी काय की आज जे त्यांनी निवेदन दिलं किंवा निवेदन केले SP साहेबांनी किंवा नेत्यांनी जे आश्वासन दिले, या आश्वासनावर आम्हाला आज भरवशानं समाधान वाटत नाही आणखी सुद्धा काय, म्हणून आम्हाला मागं पुढं आणखी आंदोलन करावंच लागेल. कायदा आपल्या पद्धतीनं काम करत असतो आणि म्हणूनच एका विशिष्ट मर्यादेमध्ये त्याला वेळ सुद्धा द्यायला हवा. आत्ताच पाहिजे, हेच पाहिजे असा आग्रह प्रत्येक वेळेला तार्किकदृष्ट्या योग्य ठरत नाही. असं असताना देशमुख कुटुंबाला त्यांच्या मागण्यांच्या यादीत सर्वाधिक आत्ता दिलासा मिळाला तो उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे. उज्ज्वल निकम हे या केसमध्ये आले. तपास तुमची मागणी होती की काय नेमकं त्याच्यामुळे पुढे परिणाम होऊ शकतो केसवर? नाही, हे जे सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो. आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे. त्यात पण त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. जे SIT अधिकारी आहेत किंवा CIDचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल. पण या अनुषंगाने जर उज्ज्वल निकम यांच्या यापूर्वीचा इतिहास बघितला तर मोठमोठ्या केसेसमध्ये निकाल लावण्यामध्ये किंवा निकाल नाही तर आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. त्याच आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे. या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती. आज मागणी पूर्ण झाली आहे. तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे. मत्स्यजोगचे ग्रामस्थ यांनी माझ्या नावाच्या मागणीकरता सतत आग्रह धरला होता. माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला गेल्या 1-1.5 महिन्यापासून सतत कळवत होते की आपण हा खटला घ्यावा. परंतु कालपासून अन्नत्यागाचं त्यांनी ग्रामस्थांनी, मत्स्यजोगच्या लोकांनी उपोषणाचा मार्ग दिला आणि त्याच्यामुळे मी खरोखर व्यथित झालो. म्हणून काल मुख्यमंत्री महोदयांना कळवलं की मी हा खटला चालवण्यात तयार आहे. निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदय, मत्स्यजोगचे ग्रामस्थ यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी जो माझ्यावरती अतूट विश्वास व्यक्त केला. आता विरोधकांची इथं अडचण झाली कारण निकमांनी स्वतःच सांगून टाकलं की इतके दिवस निकम यांची घोषणा होत नव्हती कारण ते स्वतः हा खटला घ्यायला तयार नव्हते. विरोधकांची ही अडचण झालेली असतानाच आंदोलन पुढे कसं न्यायचं हाही प्रश्न आता त्यांच्या समोर उभा टाकलाय. मत्स्यजोगचे ग्रामस्थ यांनी माझ्या नावाच्या मागणीकरता सतत आग्रह धरला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला गेल्या 1-1.5 महिन्यापासून सतत कळवत होते की आपण हा खटला घ्यावा. परंतु कालपासून अन्नत्यागाचं त्यांनी, ग्रामस्थांनी, मत्स्यजोगच्या लोकांनी उपोषणाचा मार्ग दिला आणि त्याच्यामुळे
मी खरोखर व्यथित झालो. म्हणून काल मुख्यमंत्री महोदयांना कळवलं की मी हा खटला चालवण्यात तयार आहे. निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदय, मत्स्योद्योगचे ग्रामस्थ यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी जो माझ्यावरती अतूट विश्वास व्यक्त केला. मला त्यांच्या वकिली ह्या व्यवसायाबद्दल, पेशाबद्दल काही बोलायचं नाही, पण ते आता बीजेपीचे संसद आहेत, सरकार बीजेपीचं आहे. ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं हे मला वाटतं की थोडस कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते. नेमक्या याच वळणावर सुरेश धस यशस्वी ठरले, कारण एका महत्वाच्या मागणीला ते पूर्ण करू शकले आहेत. आपल्या सर्वांचं म्हणजे धनंजयचं पण तेच मागणं होतं, कुटुंबियाचं मागणं होतं, ग्रामस्थांची आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्यांना हार्ट आहेत अशा प्रत्येक माणसाची मागणी होती की याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमच्या संतोष अण्णांची बाजू मांडावी. कारण ते एकदा जर याच्यामध्ये आले तर ती एक गॅरंटी त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा आभार. या सर्व स्थितीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की नक्की संदेश काय गेलाय जो खास करून सुरेश धस यांच्याबद्दल आहे. कारण हे तेच सुरेश धस आहेत ज्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली म्हणून त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी आगपाखड सर्वत्र झाली होती. आजच्या घटनेनं काय सिद्ध झालं तर धस यांच्यावर देशमुख कुटुंबाचा विश्वास आहे. धस यांच्या निष्ठेवर शंका घेणारे हे देशमुख कुटुंबानी ठेवलेल्या विश्वासामुळे निष्प्रभ झाले आहेत. मुंडे यांना धस भेटले, हा वाद आता मागे पडलाय. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.